तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबूद्वारे संचालित मुख्य ओम शांती शाखा हिवरखेड तर्फे नशामुक्त युवा फॉर विकसित भारताचे स्वप्न युवा खेल मंत्रालयाचा या कार्यक्रमाला अनुसरून चंडिका चौकातील जय शिवाजी नवदुर्गा उत्सव मंडळाजवळ देवीची महाआरती नंतर आत्मसंतोषच्या ब्रह्माकुमारी रश्मी दिदी यांनी युवकांना मार्गदर्शन केलं। नशा कोणतीही प्रकारची असो ज्यामुळे युवक त्याच्या आहारी जाऊन स्वतःच्या परिवाराचे व राष्ट्राच्या अधोगतीला कारणीभूत होतो, संसाराच्या स्वप्रगतीचा नाश करतो। नशेच्या लतीमुळे परिवारात कलह वाद होतात, व्यसनाधीनतेमुळे जीवन जगण्याच्या आशेवर पाणी सोडतो। सुखी समृद्ध बलशाली तसेच भारताला नंदनवन बनवून जगाच्या पाठीवर भारताचा नावलौकिक व्हावा यासाठी आजच्या युवकांनी तंबाखू, दारू, चरस, बीडी, सिगारेट यापासून दूर राहावे अशी त्यांनी या प्रसंगी युवकांना मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राजू खान, वीरेंद्र येऊल, संतोष भगत, नंदू शिंदपुरे, मोहनभाई मानसेता, महेंद्र सेठ, सुरेश पंचबुधे इत्यादी बहनभाई उपस्थित होते। तर देवीदास पोपसे, देवीदास डांगे, गजानन येऊल, मनोहर दुतोंडे, सवदे बाबा, बोडखेताई, पार्वतीबाई येऊल, विष्णू रेखाते, जानवी मामनकर, डांगेताई, विलास झगडे, ब्रह्मकुमार, इखारभाई, नंदाबाई पोपसे इत्यादींच्या सहयोगाने नशामुक्ती अभियान माँ दुर्गाच्या आरतीनंतर संपन्न झाले। MCN न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड। व्यसनाधीनता म्हणजे सिगरेट आहे, दारू आहे, गुटखा आहे, ई सिगरेट आहे, जर्दा आहे। तर अशा प्रकारे या ज्या काही व्यसन असणाऱ्या म्हणजे माणसाला ज्या नशा आणणाऱ्या जे वस्तू आहे अशा वस्तू म्हणजे व्यसनाधीनता आहे। आणि व्यसनाधीनता ही आपल्या समाजाला लागलेली कीड आहे आणि त्यामुळे आपला समाज हा आज अधोगतीस आलेला आहे। तर भारतीय समाज जर आपण पाहिलं तर भारतीय संस्कृती अतिशय उच्चतम दर्जाची संस्कृती आहे आणि भारतीय संस्कृती जगामध्ये अतिशय म्हणजेच पूजनीय संस्कृती आहे। अशा संस्कृतीमध्ये व्यसनाधीनता ही आज लागलेली कीड आहे। तर कोणतंही राष्ट्र असो त्या राष्ट्राला जे म्हणजे आवश्यक जे म्हणजे गुण असतात त्यामध्ये भूप्रदेश आहे, लोकसंख्या आहे, सरकार आहे। तर अशा प्रकारे लोकसंख्या ही सर्वात महत्त्वाची असते आणि लोकसंख्या आता वरचा घेतला चालू आहे वरचा चालू आहे। आणि म्हणूनच लोकसंख्या ही सुदृढ असायला पाहिजे, ती कार्यक्षम असायला पाहिजे, ती नशामुक्त असायला पाहिजे। आणि म्हणूनच आपण सर्व तरुणांना हे आव्हान आहे की त्यांनी नशा कोणत्याही प्रकारचा करायला नको, कारण की तुम्ही सर्व युवक काय आहात, भारताचे भवितव्य आहात आणि आपला भारत हा जगामध्ये अतिशय उच्चतम संस्कृतीचा असल्यामुळे भारताला जर का महासत्ता बनवायची असेल तर आपल्याला नशा मुक्त अभियान राबवायलाच पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचा नशा करायला नको। आता तुम्हाला माहितीच आहे की ज्या घरी कोणीही एक व्यक्ती समजा नशा करत असेल तर त्या कुटुंबाचं उद्ध्वस्त होते ते कुटुंब आणि त्यामुळे त्या घरातील स्त्री आहे, लहान मुलं आहे हे प्रभावित होतात, देखील पुरत नाही। आपला मेहनतीचा पैसा असा या मार्गाला आपण घालवायला नको आणि त्यामुळे एवढंच नव्हे तर आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य देखील खराब होतं, कारण की मनुष्याच्या जीवनामध्ये आपलं जर चांगलं नसेल तर आपण कोणत्याही प्रकारचा विकास करू शकणार नाही। आणि ह्या नशेमुळे काय होतं की मनुष्य त्या नशेच्या आहारी जातो। मग साधं ते तंबाखू असो की गुटखा असो की ई सिगरेट असो की मग जर्दा असो, एकदा खाल्ली की त्या होतं ते कुटुंब। आता तुम्हाला माहिती आहे की समाजाचा आधार हा कुटुंब व्यवस्था आहे आणि राष्ट्राचा आधार हा समाज आहे। म्हणजे एक राष्ट्र तयार होण्यासाठी एक चांगला समाज, सुदृढ समाज तयार व्हायला पाहिजे, त्याच्यानंतर एक चांगला सुदृढ कुटुंब तयार व्हायला पाहिजे, अनेक कुटुंब तयार व्हायला पाहिजे, अनेक कुटुंब मिळून समाज बनतो आणि अनेक समाज मिळून राष्ट्र बनतो। भारताची जर परंपरा पाहिली तर भारतामध्ये काय आहे, विविधतेमध्ये एकात्मता आहे। सर्व जाती धर्म पंथाचे लोक आपण या ठिकाणी राहतो। आपण बिहारमध्ये गेलो तर बिहारी, आसाममध्ये गेलो तर आसामी, त्याच्यानंतर पंजाबमध्ये गेलो तर पंजाबी, राजस्थानमध्ये
गेलो तर राजस्थानी, काश्मीरमध्ये गेलो तर काश्मीरी, त्या ठिकाणच्या भाषा देखील वेगवेगळ्या आहे. खाण पान, भाषा, आहार विहार, वेशभूषा, त्याच्यानंतर सर्व बोलीभाषा, ह्या सर्व वेगवेगळे आहे. अशा या सर्व बोलीभाषा वेगवेगळ्या असताना देखील एवढ्या गुण्यागोविंदाने फक्त आपल्या भारतातच लोक नांदतात. अशा प्रकारचा देश भारताला समजला जातो. आणि आज जर आपण भारताचं चित्र पाहिलं तर अतिशय वाईट असं आपल्याला दिसून येते की तरुण हे काय करतात की विनाकारण आपला वेळ वाया, म्हणजेच त्यांचा जो वेळ आहे तो वेळ चांगल्या कामात न घालवता ते काय करतात की नशा कोणत्याही प्रकारचा करून पाहतात आणि नंतर मग ती सवय लागते. आणि त्यामुळे काय होतं, नाव हे जगामध्ये उज्ज्वल ठेवायचं असेल तर तरुणांना असं आव्हान आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अशा प्रकारच्या नशेच्या आहारी जायला नको, असं सरकारचं या ठिकाणी आव्हान आहे. तर आता ही जी नशा आहे तर ही कशा प्रकारची असते बघा. पर्रा आहे, बिडी आहे, सिगरेट आहे, दारू आहे, त्याच्यानंतर चरस आहे, गांजा आहे. तर यांचा दुष्परिणाम होत असतो शारीरिक आणि मानसिक. आपला समाज आहे, आपलं कार्यालय आहे, आपलं घर आहे, आपला परिसर आहे. हा तंबाखू गडे आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे सोहीकडे. जेव्हा आपलं घर नशामुक्त होईल. आज तुम्ही विचार करत असाल ओम शांतीवाले ध्यान साधना योग करणारे आज कोणत्या मार्गाने चालले. तर बघा, याचा रिसर्च केला ब्रह्मकुमारीजनी की नशामुक्त. बघा की आज आपल्याला कोणी म्हटले चहा सोड तर सोपं आहे. आज आपण म्हणतो त्याची आम्हाला काय सवय आहे, आदत आहे. आता आपल्याच्याने चहा कॉफी सुटेत नाही, तिथं आपण पुढच्या मनुष्याला म्हणू अल्कोहोल सोड, तंबाखू सोड. तर शक्य आहे का बरं? पण आज आपण एक सुशिक्षित समजूतदार मनुष्य प्राणी आहोत आणि समजू शकतो की आज त्याचा आपल्या जीवनावर खूप वाईट परिणाम दिसून येत आहे. तर ब्रह्मकुमारीजनी हा रिसर्च केला की आज मनुष्य आत्मा व्यसनाकशाचं मनोबल खचलेलं आहे. कुठं तरी तो मानसिक खचलेला आहे, अस्थिर आहे. आज मन स्थिर नाही, मजबूत नाही आणि म्हणून तो अशा गोष्टीचा आधार घेतो की जीवनात थोड्या क्षणापुरतं का होईना त्याचं मन स्थिर होईल, त्याला शांती मिळेल. पण हा अल्पकालाचा आधार आहे, तो कायमस्वरूपी असू शकत नाही. बघा, एखाद्या वेळेस काही आजार झाला, पाय वगैरे फ्रॅक्चर झाला तर डॉक्टर प्लॅस्टर वगैरे लावून सांगतो की आता 2 महिने तुम्हाला वॉकर घेऊन चालावं लागेल. आपण चालतो आणि 2च दिवसात त्या वॉकरचा आपल्याला काय होतं, आधार आणि सहारा वाटू लागतो. आता 4 दिवसांनी डॉक्टर म्हणतो हा सहारा तुम्हाला सोडावा लागेल आणि ते यूज करता करता त्याचा एक संस्कार बनून गेला. आता तो संस्कारापासून त्याला परावृत्त करायसाठी त्याला लागते ते त्याच्या दृढ विश्वासाची, आत्मविश्वासाची गरज. बघा, आज आपण सगळं महाशक्तीच्या सानिध्यात बसलेलं आहोत. आज आपल्याकडे ऍसिडिटी वाढते, बीपी शुगर वाढते, पण या 9 दिवसात आपण तरीही व्रत करतो, उपासना करतो, भक्ती करतो आणि म्हणतो की या 9 दिवसात माझी ऍसिडिटी नाही वाढली, मला कसलाच त्रास झाला नाही, मी उपवास केले कारण मला माँ दुर्गानं काय दिली, शक्ती दिली. आता माँ दुर्गा निमित्त आहे, पण त्या 9 दिवसात आपण आपली विल पॉवर, आपण आत्मविश्वास, आपण आपलं मनोबल मजबूत केलं. धरण करायचंय, माताचं पूजन करायचं. दृढ विश्वासाशिवाय आपण नशामुक्त घर, नशामुक्त हिवरखेड किंवा नशामुक्त भारत बनवू शकत नाही. एकच दृढ विश्वास आपल्या भारताला, आपल्या गावाला आणि स्वतःला नशामुक्त बनवू शकतो. तर मी तुम्हा सगळ्यांना विनंती करते की आपण सगळे उभे राहू आणि आपला उजवा हात समोर करू आणि परमपिता निराकार शिवच्या साक्षीने आणि माँ दुर्गेच्या समोर आपण सगळेजण प्रतिज्ञा करू की आजपासून आम्ही व्यसनाच्या दूर राहू. एक दृढ संकल्प आपला असेल आणि माता आपल्याला मदत करेल.
कारण असा संयोग असा योग पुन्हा पुन्हा आपल्याला प्राप्त होणार नाही. आणि तिच्या समोर मी एक नशामुक्त त्याच्यापासून मुक्त होण्याची शपथ घेत आहे. मी शब्द बोलीन ते आपल्याला मागे माग म्हणायचे आहेत. त्याच निष्ठेने त्याच घ्यायची आहे. जैसे तंबाकू, सिगरेट, शराब या नशावर्धक पदार्थों का सेवन नहीं करेंगे. यदि पहले से कोई व्यसन है तो हम उसे आज से ही बल्कि अभी से ही छोड़ने का संकल्प लेते हैं. हम अपने जीवन को स्वस्थ, संयमित और नशा मुक्त बनाकर दिखाएंगे और समाज में एक आदर्श स्थापित करेंगे. हम दूसरों को भी व्यसन छोड़ने के लिए प्रेरित करेंगे. हम इस प्रतिज्ञा को पूरी निष्ठा, आत्मविश्वास और दृढ़ संकल्प के साथ निभाएंगे. ओम शांति, ओम शांति, ओम शांति.